सर चांगलं मी काम आहे. नीट आणि जेईच्या मुलांना शिकवतो. तर माझा प्रश्न असा आहे की या देशामध्ये काही अराजक तत्व जे आहेत जे जेनझीला दिशाभूल करत आहेत त्यांच्यापासून जेनझीनी स्वतःची सुरक्षा कशी करावी? मला वाटतं खूप महत्वाचा मुद्दा जो आहे तो या ठिकाणी दिगंबरजींनी या ठिकाणी मांडलेला आहे आणि मला तर खरं चांगलं वाटलं की आपल्यामधूनच या विषयाबद्दल जी आहे चर्चा होते. काही लोक जी आहे ती जेनझीच्या नावांवरती अराजकता जी आहे ती पसरवायचं काम जे आहे ते काही लोकांनी केलं. पण मला वाटतं जेनझी जी आहे ही खूप हुशार पिढी आहे. कोण त्यांच्यासाठी काम करतंय आणि कोण फक्त मतदानासाठी त्यांचा वापर करणार आहे भविष्यामध्ये हे देखील जेनझीला माहिती आहे. तर मला वाटतं आपण सोशली इतके कनेक्टेड आहात, इंटरनेट आपल्या हातामध्ये आहे आणि त्याच्या माध्यमाने जे आहे की आपल्यासाठी कोण काम करतंय. मला जेनझीला एवढं सांगायचं इथे की आज जी लोक देशभर फिरतायत, स्टुडंट्स कडून काय फीडबॅक मेकॅनिझम नाहीये, त्यांच्या स्टुडंट्स बरोबर इंटरॅक्ट करत नाही. त्यांना जे सांगायचंय की ते सांगण्याचा प्रयत्न जे आहे दिशाभूल करण्याचा प्रयत्न जो आहे ते काही लोक त्या ठिकाणी राजकारणी जे त्या ठिकाणी करतायत. एक सिच्युएशनचा ऍडव्हान्टेज घेऊन मला आपल्या सगळ्यांना सांगायचंय की 2014च्या